नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमचे आभार मानण्यासाठी मी बनवत आहे। काही दिवसापूर्वी मी अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा मुद्दा बौद्धांच्या फायद्याचा की तोट्याचा याविषयी एक साधारणतः 15-1 मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता आणि या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी अगदी भरभरून कमेंट्स दिल्या, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो। कारण माझं असं मत आहे की नेहमी कम्युनिकेशन जे आहे, संवाद जो आहे तो दोन बाजूनी झाला पाहिजे। नाहीतर मी काहीतरी बोलतो आहे आणि समोरून काहीच प्रतिक्रिया येत नाही, तर हे कुठेतरी मला वाटतं की योग्य ठरत नाही। त्यामुळे आपण ज्या कमेंट दिल्या, कमेंट चांगल्या असतील वाईट असतील, पण त्या कमेंट्स देणं गरजेचं असतं। त्यामुळे एक चांगला संवाद होतो आणि आपण सगळे बांधव आहोत। आपल्याला कुणाचंही नुकसान करायचं नाही आहे, आपल्याला सगळ्यांचीच प्रगती झाली पाहिजे या दृष्टीने आपण विचार करणारी माणसं आहोत आणि तोच भाव माझ्या मनामध्ये नेहमी असतो। आणि मग ह्या ज्या गोष्टी सभोवताली घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत याचा थोडासा अभ्यास केल्यावरती जे मला जाणवतं आणि जे मला असं वाटतं की काही योग्य गोष्टी आपण लोकांसमोर मांडल्या पाहिजेत आणि म्हणून मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपणही काही चांगल्या वाईट कमेंट दिल्या, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि ही एक चांगली चर्चा झाली या अनुषंगाने। तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ कुणाच्याही विरोधात नव्हता, फक्त जे काही फॅक्ट मला दिसले, जाणवले ते मांडण्याचा एक प्रयत्न होता। आता यातल्या आलेल्या काही कमेंट ज्या आहेत त्याबद्दल मला वाटतं की आपण चर्चा म्हणण्यापेक्षा मला स्वतःला त्याचा उल्लेख करावासा वाटतो आणि त्या कमेंटच्या अनुषंगाने काही बोलावंसंही वाटतं। आता यात बघा, एक राहुल साळवीची कमेंट आहे की सर, आम्ही आता जन्मानेही बौद्ध आहोत, कारण आमची 4थी पिढी चालू आहे आणि आम्ही सर्व भावंडांना रीतसर दीक्षा दिली आहे। जय भीम। धन्यवाद राहुल। खरं पाहिलं तर ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही बाबासाहेब अभ्यासला आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। मी नेहमी म्हणतो की एखादा माणूस जन्माला आला एखाद्या जातीमध्ये आणि म्हणून तो एका विशिष्ट धर्माचा होतोच असं नाही आहे। बौद्ध होणं किंवा बुद्धत्वाकडे जाणं ही प्रक्रियाच आहे। त्यामुळे तुम्ही अभ्यास करून बौद्ध झालेला आहात आणि तुमची 4थी पिढी आहे, त्यामुळे खूप छान वाटलं आणि अशाच पद्धतीने बौद्ध धम्माचा आपण आणखी चांगला अभ्यास केला पाहिजे, एवढं मला आपल्याला सांगावंसं वाटतं। जय भीम। दुसरी कमेंट आहे की मिस्टर बॉन्ड म्हणून आहे, त्यांचं म्हणणं आहे की बौद्धांनी स्वतःची प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर केली आहे। सहमत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवला त्यामुळेच बौद्धांची प्रगती झालेली आहे। फक्त आरक्षणाने प्रगती झाली नाही हे आपण सगळेच मानतो। विनोद पटेकर आहेत, ते म्हणतात की बौद्ध समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या समाजाची आर्थिक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण कसं आहे की बघा, आतापर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये आर्थिक परिवर्तनाची जी चळवळ आहे त्याकडे आपण सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। आपण भावनिक चळवळी जास्त हाती घेतल्या आणि त्यावरती काम केलं। खरं पाहिलं तर एक अस्मितेचा मुद्दा होता। आपणही एक स्वतंत्र अस्तित्व आहोत आणि हे दाखवण्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्याही महत्त्वाच्याच होत्या, जशी नामांतराची चळवळ आहे। पण आता तुम्ही जो मुद्दा मांडला आहे की आर्थिक ताकद वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते निश्चितपणे आपण केलं पाहिजे। ध्रुव अटे यांचं म्हणणं आहे की आता बौद्धांनी असे ठरवले आहे की ओपनमध्ये स्पर्धा करायची। ध्रुव हा आपला आत्मविश्वास मला आवडला की बौद्धांनी ओपनमध्ये स्पर्धा करायला पाहिजे किंवा करतातही बौद्ध। फक्त मला या संदर्भात असं म्हणायचं आहे
की आरक्षणाला आपण कमी लेखू नये, कारण आपल्याचमध्ये असा एक मोठा वर्ग आहे की ज्याला आरक्षणाची गरज आहे. आपण काही लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे लोक जे आहोत, ज्यांनी आर्थिक विकास केलेला आहे आणि प्रगती केलेली आहे. त्यामुळे आपल्या आरक्षणही महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर बौद्धांनी ओपनमध्ये स्पर्धा करावी. बौद्ध हा विचार आहे, हा संपन्न विचार आहे, हा आदर्श विचार आहे. आणि त्यामुळे मनात कुठलाही न्यूनगंड आणायची काहीच गरज नसते की आपण श्रेष्ठच आहोत, आपण चांगले आहोत, पण आपण कुणाला कमी लेखत नाही. त्यामुळे आपण ओपनमध्ये स्पर्धा करायला अजिबात हरकत नाही, बिनधास्तपणे केली पाहिजे. गणेश नगराळे म्हणतात की मनुवादी विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे दोनच धर्म भारतात आहेत. बरोबर आहे. म्हणजे मला वाटतं की तुम्हाला असं म्हणायचं आहे की आता या दोन विचारधारा ज्या आहेत, म्हणजे एक विचारधारा जी मनोवादी आहे, जाती व्यवस्था मानणारी आहे, आणि दुसरी विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळीतून आलेली विचारधारा आहे, समतेची विचारधारा आहे, जाती व्यवस्थेच्या विरोधातली विचारधारा आहे. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की हे दोन विचार जे आहेत हे भारतामध्ये आता दिसत आहेत आणि दोन्ही विचार प्रबळ आहेत. मनुवादाला मानणारा जो वर्ग आहे त्यांच्याकडे आता सत्ता असल्यामुळे ते जातीव्यवस्था मानतात, हिंदुत्व मानतात, तर त्यामुळे तेही प्रबळ झालेले आहेत. आणि आंबेडकरी विचाराचा माणूस शिकलेला आहे, जागृती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे तोही चांगलाच प्रबळ झालेला आहे. त्यामुळे या दोन विचारातच खरी आता लढाई आहे असं दिसतं आहे. पण कुशराव हे म्हणतात की बौद्धांच्या प्रगतीबद्दल सर्वच समाजात चर्चा होत असते, परंतु केवळ आरक्षणामुळेच बौद्धांची प्रगती झाली असे मानणे चूक आहे. बौद्धांच्या गरीब असलेल्या किंवा कोणालाही नोकरी नसलेल्या लोकांची सुद्धा उत्तंग प्रगती झाली आहे. त्याचे कारण महाराणी बौद्ध धर्म स्वीकारला. बुद्धही शुद्ध आहे म्हणून काम करत गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने ते पुढे गेलेच. सतत आपले दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच मानले. सहमत आहे, अगदी तुम्ही योग्यच बोलत आहे. रमेश वाघमारे म्हणतायत की खूप छान विश्लेषण केलं आहे. आपल्या सगळ्या बाजूने आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना वाटतं वर्गीकरण व्हावे त्यांच्यासाठी खरंच हा व्हिडिओ असेल. तर वर्गीकरण झाले तरी आपल्याला आपल्या लोकसंख्येप्रमाणे वाटा मिळणार आहे. त्यामुळे जे मागणी करत आहेत त्यांना हे समजायला पाहिजे की तेलंगणामध्ये जर आपल्याला 1% जागा मिळत असतील वर्गीकरण केल्यानंतर, तर आपण नेमकं वर्गीकरण कशासाठी करतो हा मुद्दा गरजेचा आहे. आणि हे वर्गीकरण मागणी करणाऱ्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद वाघमारे, तुम्हाला मला जे म्हणायचं होतं ते चांगलं कळलेलं आहे. आणि खरं पाहिलं तर आपल्याला वाटतं की कुणाचंही नुकसान होऊ नये. जिथे तुम्हाला 15 जागा मिळू शकतील तिथे वर्गीकरण केल्यामुळे तुम्हाला 1-2 जागासाठीच लढाई करावं लागेल किंवा त्यासाठी स्पर्धा द्यावी लागेल. म्हणून मला असं वाटतं की जो बंच आहे मागासवर्गीयांचा तो एकत्र असला तर जास्त फायदा होऊ शकतो. मात्र जर असं वाटत असेल की आपल्यावरती खूपच अन्याय होतो, अशा वेळेस जर वर्गीकरण केलं तरी बौद्धांना काही त्याचा जास्त फरक पडणार नाही. त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना जास्त जागा मिळतील. तर हा मुद्दा तुम्ही पुन्हा चांगल्या आपल्या भाषेमध्ये सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद. विनोद बनसोड म्हणतात, माझी सर्व बौद्ध तरुणांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी ओपनमधून स्पर्धा करावी. आणि आरक्षणाची कुबडी घेऊन चालणारा बौद्ध समाज नाही. बनसोडजी, आपला आत्मविश्वास खूप चांगला आहे आणि नक्कीच ओपनमधून स्पर्धा झाली पाहिजे, याबद्दल आपण बोललोच आहोत. तेलंगणा सूर्यवंशी गंगाधर म्हणतात की तेलंगणा आणि महाराष्ट्राचा विषय खूप भिन्न आहे. तेलंगणामध्ये 2 मुख्य जाती आहेत, माला आणि मदिगा. मदिगा हा बहुसंख्य आहेत पण प्रशासनात कमी आहेत, म्हणून वर्गीकरणाचा मादिगांना फायदाच होईल. तेलंगणातील मादिगा म्हणून फायदा घेतील, पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. महार अर्थात बौद्ध समाज हा बहुसंख्य आहे, तसेच प्रशासनातही जास्तीच आहे.
म्हणून महाराष्ट्रात मातंगांना काहीच फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील मातंग हे केवळ द्वेषापोटी बौद्धावर जळतात, त्यातून ही मागणी समोर आली आहे. मातंग समाज जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्वीकारणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणे शक्य नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि तुम्हाला एक सांगावंसं वाटेल मला की मातंग समाज हा आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि आहे. तर त्यांचा आपण आदरच करूया आणि यात समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा एकमेकाबद्दल राग निर्माण न होता काही गोष्टी सामंजस्याने कशा सोडवता येतील हा विचारही करणं गरजेचं आहे. बाकी जर त्यांची इच्छाच असेल की आम्ही हिंदू मातंग आहोत तर मग मात्र आपण काही करू शकत नाही. मग ते वर्गीकरण झालं तरी त्याचा लाभ किंवा त्याचा तोटा जे काय असेल ते त्यांना मिळेल, त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. बाकी आपण त्यांचा एक मैत्री भावना, करुणेच्या भावनेने आपण त्यांचा आदर आणि सन्मानच करू. सीताराम खंदारे म्हणतात की बौद्ध समाजाने विरोध करू नये. मांग समाज वर्गीकरण मागतो त्यांना खुशाल मागावं, तसंच त्यांना द्यावा. आताच आपण त्यावरती बोललो की जर कोणी मागत असेल तर काही हरकत नाही. रुपेश कदम म्हणतात की आरक्षणाचं खरंच उपवर्गीकरण झालं तर संपूर्ण चांभार समाज बौद्ध धर्म स्वीकारेल. चांभार एक प्रकारे शिवी आहे, ते बौद्ध म्हणून प्रगती करू शकतात. रुपेश कदम यांना असं सांगणं आहे की कुठल्याही जातीने बौद्ध धर्म स्वीकारावा किंवा स्वीकारू नाही. म्हणजे ते चर्मकार असतील, मातंग असतील, हा त्यांचा प्रश्न आहे. आपण त्यांना जास्त इन्सिस्ट म्हणजे आग्रह करायची काही गरज नाही आहे. ज्यावेळेस ते अभ्यास करतील त्यांनाच आतून असं वाटेल की आपण बौद्ध धर्म स्वीकारावा, ते निश्चित स्वीकारतील तर आणि ते प्रगती करतील. ब्रह्मा गावकर म्हणतात की मातंग समाज नेतृत्वाने संवेदनशील विचार करून पुढचे भविष्य ठरवावे, पण त्यांनी संघटन बांधले ते बौद्ध समोर ठेवून आणि प्रथम हल्ला केला. त्यांनी बौद्ध महार म्हणूनच आक्रमक विचार मांडले. ते बौद्ध यांनी मातंग आपले भाऊच म्हणून घेतले. पण मातंग नेतृत्वाने पुन्हा एक मुद्दा मांडला, अबकडं व्हावे, देवीला साकडं, दुसरे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणार. तर खरंच या मुद्द्यातून काय साध्य होईल. पण 13% त्यांना स्पर्धा करता येते, ती त्यांनी करावी. यावरती आपण बोललो की बऱ्याचदा काही प्रत्येक समाजामध्ये काही चांगले वाईट विचार करणारे लोक असतातच. तसं मातंग समाजाचा एक वर्ग जो आहे जो आंबेडकरी विचारांना मानतो. काही वर्ग असा असतो की त्यांना वाटतं की आपण हिंदू मातंग आहोत, तर ते बौद्ध व्यक्तीला बऱ्याचदा त्यांना वाटतं की सगळ्या सवलती आमच्या तेच घेतात, बौद्धच घेतात. अशा प्रकारचा एक गैरसमज पण त्यांच्यामध्ये दिसतो. तो आज ना उद्या तो गैरसमजही दूर होऊ शकतो. राहुल साळवे म्हणतात की सर आमची आरक्षण सोडायची तयारी आहे, कारण आम्ही बाबासाहेबांचा मंत्र मनात ठेवला आणि तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर हे आपण सगळेच मानतो आणि तो मंत्रही आपण सगळ्यांनी आत्मसात केलेला आहे. काहींचं मत आहे, रावसाहेब चंदनशिव म्हणतात की अडखळत बोललात तर फायदा कमी, नुकसान जास्त. महार बौद्ध यांची विचारधारा बौद्धिवादी आहे. नुकसान मुळीच नाही, फायदा 100%. आदरणीय सुकुमार कांबळे, प्रबुद्ध साठे यांचे अभिनंदन. आता याबद्दलही आपण बोलू की मातंग समाजातला एक वर्ग आहे जो जसं प्राध्यापक सुकुमार कांबळे आहेत, प्रबुद्ध साठे आहेत, हे आंबेडकरी विचार मांडतात, छान पद्धतीने मांडतात आणि त्यांचं अभिनंदन यांनी केलेलं आहे. धन्यवाद. विजय हबळे म्हणतात की येणाऱ्या बदलाला सामोरे जाण्याची ताकद आंबेडकरी विचारात आहे. वर्गीकरण करा, नाहीतर सगळंच त्यांना द्या, नो प्रॉब्लेम. हा एक मला वाटतं की आलेला आत्मविश्वास आहे की त्यांना वाटतं की आम्ही आता ओपनमधून स्पर्धा करायला, म्हणजे खास करून बौद्ध समाजाला वाटतं की तयार आहोत.
मला वाटतं की हा जो आत्मविश्वास जो आहे तो बाबासाहेबांच्या विचारातून आलेला आहे आणि बौद्ध धम्म जो आहे तर धम्माची जी नीतिमत्ता आहे, नैतिकता आहे, यातून आलेला हा आत्मविश्वास आहे. तर मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा आत्मविश्वास आहे. हा इतर समाजानेही प्राप्त केला पाहिजे. तर माधव भंडारे म्हणतात की आरक्षण वर्गीकरणाला बौद्ध समाजाने सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे, कारण सर्वात जास्त फायदा त्यांचाच होणार आहे, असे सर्व तज्ज्ञ सांगत आहे. हो, ते तर आहेच, ते आपण त्याबद्दल बोललोच आहोत. फायदा तोटा बघू नका, संपूर्ण देश बौद्धमय करायचा आहे. रामलिंग म्हणतात की फायदा तोटा बघू नका, पण आरक्षण आणि भारत बौद्धमय करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारत बौद्धमय करायला बौद्ध धम्म हा अगोदर समजून घेणं, तो आपल्या आचरणात आणणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानंतर मग तो आपल्याला कळला म्हणून आपण दुसऱ्याला सांगितलं, तर अशा पद्धतीने ते धम्म आपला वाढत जाणार आहे. तर आणखी आता या कमेंट्स खूप आहेत, पण सगळ्याच कमेंट, काही कमेंट्समध्ये सिमिलॅरिटी आहे. त्यामुळे शैलेश खोब्रागडे आहेत, ते म्हणतात की वर्गीकरण करा, राजकारण पण उपवर्गीकरण करा, राजकारणात पण उपवर्गीकरण करा, म्हणजे जे पॉलिटिक्समध्ये आहे. आता पॉलिटिक्समध्ये राजकारणात उपवर्गीकरण करा, हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. मलाही त्याचं नेमकं जास्त छान विश्लेषण म्हणतायत दिनेश मूल, थँक्यू व्हेरी मच. रॉबर्ट कुर्णे म्हणतात की जय भीम, एकच जात आरक्षणासाठी लढते, आम्ही शिकून बाबासाहेबांचे विचार यावर चालतो. ते तर आहेच. बुद्धाच्या विचारामुळे विकास होत आहे. मग 1-2 आरक्षण कमी झालं तर फरक पडला नाही पाहिजे. हे DNR त्यांचं नाव नाही आहे, पण त्यांचं म्हणणं आहे. हां, ते तर आहेच. म्हणजे आता इतके सगळ्या कमेंटमध्ये लोक म्हणतातच आहेत ना की आरक्षण असलं काय नसलं काय, आम्ही ओपनमध्ये स्पर्धा करायला तयार आहोत. तर हे 1-2% आरक्षण कमी झालं काय फरक पडणार नाही. मातक समाज स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहे, असं BTS आर्मी हे म्हणत आहेत. योग्य विश्लेषण म्हणतात विनोद सेलोरे, थँक्यू. सुनील घाडगे म्हणतात की या विषयावर सर्वात जास्त बॅलन्स व्हिडिओ आहे तुमचा, थँक्स. धन्यवाद सुनीलजी. आपल्यासारखी लोक आम्हाला आमचीही प्रेरणा वाढवतात, आम्हालाही एक मोटिवेशन मिळतं की आपण जे बोलतो आहे ते योग्य बोलतो आहोत आणि लोकांना ते आवडतं आहे. त्यामुळे आपले आभार. विशाल भगत म्हणतात की मातंग समाजाला फायदा भेटला नाही म्हणतात, त्यांना कुणी थांबून ठेवलं का? सोंग धतुरे आणि देवपूजा हे थोतांड करण्यात मातंग समाज व्यस्त आहे. आता हे एक मत विशालने व्यक्त केलं आहे की खरं पाहिलं तर कुणी कुणाला थांबवत नसतं. म्हणजे प्रगती फक्त कुणीतरी दिली आणि घेतली असं नसतं. ते स्वतःला काही गोष्टी करावं लागतात. आता मातंगामध्ये काही चांगले तरुण लंडनला गेले, आंबेडकरी विचार त्यांनी आत्मसात केले आणि स्वतः कष्ट घेतले. तर ते तुम्ही देव धर्म यात जर स्वतःला गुंतून घेतलं तर मग तुमचं माइंड डायवर्ट होतं. म्हणजे विकासाचा मार्ग आणि देव धर्म कर्मकांडाचा मार्ग हे एकत्र असू शकत नाही, हे वेगवेगळे मार्ग आहेत. मग तुम्ही जर मध्य ठिकाणी उभा असाल तर तुम्हाला निवडावं लागतं की आपल्याला विकासाच्या मार्गाकडे जायचं आहे की देव धर्म आणि या सगळ्या मार्गाकडे जायचं आहे. तर हे तुम्ही विशालजीने योग्य मत मांडलेलं आहे की थोडंसं त्यावरती विचार करणं गरजेचं आहे. बाकी बुद्धाला मानणं, बाबासाहेबाला मानणं या संदर्भातील जास्त कमेंट आहेत. आणि सर आपलं व्याख्यान चांगलं केलं. सुभाष
सुभाष भुसळे म्हणत आहेत. थँक्यू सुभाषजी. शिक्षित बनो, संघटित रहो और संघर्ष करो. जय भीम, जय संविधान. गणेश नगराळे, जाधव, सर्व बहुजन वर्ग आरक्षण घेतो, त्याचबरोबर ब्राह्मण आणि मराठीसुद्धा EWS 10% घेतात. इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहे त्यांनाही 10% आरक्षण आहे. आणि परंतु त्यांना वाटतं की फक्त बौद्धच आरक्षण घेतात. ॲक्च्युली हे पण आहे बघा की आरक्षण तर सगळ्यालाच मिळतं आहे, पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आरक्षण फक्त बौद्धच घेतात. तर हा एक मोठा गैरसमज आहे. म्हणजे मी रिसर्च करत असताना काही कम्युनिटींना भेटलो, तर त्यांनी मला सांगितलं की म्हणे सर, आमचा असा अनुभव आहे की इतरांना काही मिळतच नाही, बौद्धांना सगळं मिळतं. आणि ते 10वी पास झालेले लोक अधिकारी बनतात आणि आमचा BA झालेला मुलगासुद्धा अधिकारी बनत नाही. आता यामध्ये लक्ष देण्यासारखं की समजून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की 10वी पास झालेला मुलगा याला अधिकारी कोण बनवेल सांगा ना. म्हणजे किती चुकीच्या गोष्टी डोक्यामध्ये घेऊन लोक इतर समाजातले वावरत असतात, हेही मला त्यावेळेस जाणवलं. मी त्यावेळेस त्याला सांगितलं, म्हटलं की अधिकारी व्हायचं असेल तर तो मागासवर्गीय असो, बौद्ध असो, कुणी असो, त्याची शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा तत्सम ज्या पद्धतीचं तो अधिकारी बनतो आहे त्या लेवलचं लागतं. बाकी आरक्षण तुम्हाला सिलेक्ट नाही करत, आरक्षण तुम्हाला संधी देतं, हे लक्षात घ्या. मित्रांनो, मला वाटतं की असे बरेचसे गैरसमज असतात, ते आपण लोकांचे दूर केले पाहिजे. आणि आरक्षण सरकार बघा काय करतं, एकीकडे आरक्षण वेगळ्या समाज घटकाला देण्याचा विचार करतं आहे आणि दुसरीकडे खाजगीकरण करून आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न करतं आहे. म्हणजे एकीकडे दाखवायचं की मी तुम्हाला देतो आहे आणि दुसऱ्या बाजूने तेच वापस घ्यायचं. तर हे सगळे जे डाव आहेत हे पण आपण समजून घेतलं पाहिजे मला वाटतं. आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला आवडल्या. यातल्या काही प्रतिक्रिया मी वाचून दाखवल्या. बऱ्याचशा प्रतिक्रिया ह्या एकसारख्या असल्यामुळे त्या काही वाचण्यात तेवढं हे नाही, पण आपण सगळ्यांनी प्रतिक्रिया लिहिल्यात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपण सातत्याने एकमेकांशी या चॅनलच्या माध्यमातून बोलत राहू. आपण माझं चॅनल पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं तर शेअर करा. आणि हो, एखादा विषय तुम्हाला असं वाटलं की महत्त्वाचा आहे तर तो मला सुचवा, आपण त्यावरही बोलू शकू. धन्यवाद. पुन्हा भेटू.